बाप समजायला थोडा वेळच लागतो. तरुणपणी जो बाप आपल्याला सांगत असतो की दादा हे करू नको, ते करू नको, अभ्यासाकडे थोडं लक्ष दे, त्यावेळेला तो बाप आपल्याला वाईट वाटतो. पण ज्यावेळेला मोठं होतो त्यावेळेला कळतं की तोच बाप आपला खरा मित्र आणि हितचिंतक असतो. करिअर करण्यासाठी घर सोडतो, बाहेर जावं लागतं. करिअर घडतं, पहिला पगार हातात येतो, खर्च सर्व भागवले, पण स्वतःसाठी कायच राहिलं नाही. त्यावेळेला कळतं की एवढ्याशा कमाईतून आपल्या बापाने घर कसं चालवलं असेल. घर सोडलं आणि बाप समजला. दिवाळी आली, उत्साहात सर्वांसाठी कपडे घेतले, पण स्वतःसाठी घ्यायची वेळ आली तेव्हा थोडं मागं सरकलो. तेव्हा लक्षात आलं की अरे, आपण तर पप्पांच्या सारखंच व्हायला लागलो. पप्पांनी तरी स्वतःसाठी आयुष्यामध्ये कधी काय घेतलं. घर सोडलं आणि बाप समजला. लहानपणी वाटायचं पप्पा शांत शांत का असतो, तो कामावरून आला की कधी हसत का नाही, बोलत का नाही. मोठं झाल्यानंतर या प्रश्नाची उत्तरं कळतात. तुम्ही आता ज्या सफरिंग पेन मधून जाताय, या गोष्टीतून 10 पटीपेक्षा जास्त तुमचा आणि माझा बाप गेला असेल. पण बाप कधी व्यक्त होत नाही. तो शांत बसतो आणि म्हणतो चालायचं, आणि बाप म्हणतो चालायचं, म्हणून आज माझं घर चालतंय. बाप कधी व्यक्त होत नाही, तो हसतो आणि शांत बसतो. मोठं व्हाल तसं बाप समजतो.